विनंती आहे स्टेजच्या आजूबाजूला उभे असलेल्या सर्व बांधवांना विनंती आहे स्टेजवर कुणी चढू नका। सर्व व्हीव्हीआयपीज आणि व्हीआयपीज या ठिकाणी जात असताना कुणीही त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करू नका। कृपया ही गर्दी आहे ती कृपया थोडी आपण बाजूला काढायची आहे। सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपलं इथं येणं जेवढं महत्वाचं होतं तेवढं सुखरूप घरी जाणं खूप महत्वाचं आहे। म्हणून सर्वांनी खूप काळजी घेऊन आपापली पार केलेली कुणी स्टेजवर येण्याचा प्रयत्न करू नका। मान्यवरांना जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करून द्या। आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी जेवढं येणं महत्वाचं होतं तेवढंच आपल्या कुटुंबामध्ये ओढलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना अनाथांच्या उशाला दीप लावले झोपताना कोरतीला जात ज्यांची आपण पाहू शकतो या मोर्चाचा समारोप झालेला आहे आणि आता संतोषांना देशमुख यांच्या प्रचंड कुटुंबावरती जनसमुदाय परत जाताना या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे। त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आणि बीड जिल्ह्याला न्याय देण्यासाठी आज 18 पगड जातीतील सर्व जाती धर्मातील या ठिकाणी जनसमुदाय एकत्रित लोटलेला आहे आणि मला वाटतं आज प्रशासन डाव्या बाजूला याचा विचार नक्की करेल आणि येणाऱ्या काळामध्ये आज या कुटुंबाला न्याय देण्यासाठीची सहकार्याची भावना या निमित्ताने नक्की ठरेल। ही एक अपेक्षा आपण या निमित्ताने करूया। नगरवरच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पाणी आणि अल्पोपहार याची व्यवस्था केलेली आहे। सर्वांसाठी सूचना प्रचंड ऊन आहे त्याच्यामुळे सर्वांसाठी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। ज्यांना तहान लागली असेल त्यांनी कृपया लवकर पाणी घ्या कारण डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात अशा वातावरणामध्ये। आणि स्टेजवरती येण्यासाठी कुणी अनावश्यक फोर्स करू नका। पोलीस प्रशासनाला सहकार्य करा। गाड्या पार्क केलेल्या थोड्या लवकरात लवकर आपण बाजूला काढून घ्या। आपण बघू शकतो हा मोर्चा आता आणि आपापल्या बाजूला जे व्हीआयपी एंट्री गेट गावाकडे रवाना होताना दिसत आहे। जागा करून द्या। आपण पाहू शकतोय असे असंख्य लोक आपल्या आता ते फलक घेऊन या सभेसाठी खास आलेले होते। काय नाव आहे आपलं म्हटलं? हां सावंत सुदेश। सुदेश सुदेश कुठून आला आपण? सौंदाना। हां सौंदाना। सौंदाना बरं। म्हणजे काय तुमच्या काय भावना आहेत त्या आजच्या मुख मोर्चाप्रती? आरोपींना लवकरात लवकर फाशी अटक करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे। आपण पाहू शकतो जनभावना अशी आहे की आरोपीला अटक करून कारण आरोपींना शिक्षेचे पुढे होईल पण अद्याप आरोपीच अटक नाही हे बी भावना जनमानसाच्या मनात कुठेतरी असंतोषाच्या रूपात बाहेर येताना दिसते। आपण पाहू शकतो असे फलक घेऊन हे युवक आपापल्या गावानं हे सौंदाना या ठिकाणून आले। केस तालुक्यात का? नाही बीडच तालुका आहे। बीड तालुक्यातून सौंदाना या गावचे रहिवासी आहेत। असे असंख्य आपण बघू शकतोय युवक या मोर्चामध्ये सहभागी आहेत। आत्ता मोर्चा संपला जो अर्धा तास झालेला आहे तरीही आणख्या लोकांना जायला उशीर होतोय कारण खचाखच भरलेलं हे ठिकाण आपण बघू शकतो। मोठ्या संख्येनं लोक आलेले होते आणि आता आपापल्या घराकडे ते रवाना होत आहेत।
आपण पाहू शकतो महामार्गाच्या दोन्ही बाजूनं प्रचंड मोठी गर्दी त्या विचारपीठाच्या नंतर जो नगरकडं जाणारा रोड आहे तोही आपण बघतो मोठ्या संख्येने या ठिकाणी हाती फलक घेऊन असंख्य लोक यामध्ये सहभागी झाले.